जेजुरी बारामती रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम हॉटेलमध्ये एका पिकअपमधून फ्रीज काढण्याचं काम चालू होतं। याच वेळेस एक भरधाव वेगाने कार आली आणि या कारने या टेम्पोला धडकल्यानंतर तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। हा इतका भीषण अपघात होता। यामध्ये 5 जण जखमी देखील झालेले आहेत। यामधील इंदापूर तालुक्यातील 2, भोर तालुक्यातील 1 तसेच राजस्थान उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 1 जणाचा मृत्यू झालेला आहे। तर नाझरे कपय येथील 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। जागीच 8 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर जे जेजुरी रुग्णालय आहे येथे 5 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर खऱ्या अर्थाने 1 जणाचा येथे देखील मृत्यू झाल्याचं समजते। एकंदरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पष्ट होत आहे। साहजिकच हा अपघात 7:30च्या दरम्यान झालेला आहे। जेजुरीवरून बारामतीकडे एक भरधाव वेगाने कार जात होती आणि त्याच वेळेस जी किर्लोस्कर कंपनी आहे त्याजवळील श्रीराम हॉटेल आहे येथे टेम्पो लावण्यात आला होता आणि त्या श्रीराम हॉटेलचे मालक या फ्रीजमधून फ्रीज काढत होते आणि त्या फ्रीज काढताना एका कारने जोरदार धडक दिली आणि यामध्ये ते मालक असतील किंवा त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता त्याचा देखील जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी तत्परता दाखवली आणि घटनास्थळावरती पोलीस दाखल झाले। साहजिकच प्रशासन आरोग्य विभागाच्या वतीने देखील तत्परता दाखवली आणि जखमींना देखील जेजुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि जखमींवरती लवकरात लवकर उपचार सुरू करण्यात आले। खऱ्या अर्थाने येथे जखमींवरती आता उपचार चालू आहेत। त्यानंतर संपूर्ण जेजुरी परिसर असेल किंवा महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। जेजुरी रुग्णालयात जे नातेवाईक आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात येथे जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक दाखल झालेले आहेत आणि साहजिकच आता सध्या 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पष्ट होत आहे आणि 3 जणांवर जखमीवरती सद्यस्थितीत तरी उपचार चालू आहेत। साहजिकच ही कार भरधाव वेगाने बारामतीकडे निघाली होती आणि त्याच वेळेस नाझरे येथील जे श्रीराम हॉटेल आहे याचे मालक यावेळेस त्या टेम्पोमधून फ्रीज काढत होते आणि त्या कारने अतिशय जोरदार धडक दिली आणि यामध्ये त्या मालक असतील किंवा त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला। साहजिकच जेजुरी परिसर असेल यामुळे या मोठ्या प्रमाणात दुःखाचं सावट पसरलेलं आहे आणि सद्यस्थितीत जे जखमी आहेत यांना जेजुरीतील जे आरोग्य रुग्णालय आहे येथे दाखल करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावर उपचार सुरू आहे। सद्यस्थितीत तरी 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पष्ट होत आहे। कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी।